मुंबईसह राज्यातील महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्वस्थ हालचाली सुरू झाल्या आहेत. वरवर पाहता सत्ताधारी महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं चित्र दिसत असलं तरी आतल्या गोटात मात्र जागा वाटपावरून सुरू असलेली खलबत आता लपून राहिलेली नाहीयेत. विशेषतः शिंदेंची शिवसेना मुंबई महापालिकेत अधिक जागांसाठी आग्रही राहिल्याने आणि त्या मागणीवर भाजपकडून अद्याप ठोस प्रतिसाद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढील राजकीय हालचालींबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ही चर्चा केवळ युतीतील नाराजीपुरती मर्यादित नसून प्लॅन बी सारख्या शक्यतांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. भाजपनं शिंदेंची मागणी मान्य न केल्यास एकनाथ शिंदे यांचा प्लॅन बी काय असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, मुंबई महापालिका म्हणजे केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका, हजारो कोटींचा अर्थसंकल्प, प्रचंड प्रशासकीय अधिकार आणि त्यातून निर्माण होणारा राजकीय प्रभाव यामुळे बीएमसी ही सत्तेची एक महत्त्वाची चावी असल्याचं मानलं जातं. गेली अनेक दशकं शिवसेनेनं या किल्ल्यावर आपला भगवा झेंडा फडकवत ठेवला होता. त्यामुळेच 2022 मधील पक्षफुटीनंतर उभी राहिलेली शिंदे गटाची शिवसेना आज ज्या अडचणीत आहे ती केवळ निवडणूक जिंकण्याची नाही, तर आपणच खरी शिवसेना आहोत हे मुंबईकरांपुढे सिद्ध करण्याची आहे. शिवसेना सध्या सत्तेत आहे, उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, मंत्रिमंडळातही त्यांचं वजन कमी नाही. मात्र राजकारण केवळ सत्तेवर चालत नाही, तर संघटन, भावना आणि मतदारांशी असलेल्या नात्यावरही चालतं. मुंबईत आजही शिवसेना म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उभी राहते. ही भावनिक गुंतवणूक शिंदे गटासाठी आव्हान ठरत आहे. त्यामुळेच अधिक जागांची मागणी हा केवळ राजकीय हट्ट नसून तो पक्षाच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे. दुसरीकडे भाजपा देखील या निवडणुकीकडे सहजतेने पाहू शकत नाहीत. गेल्या काही वर्षात भाजपाने मुंबईत आपली संघटनात्मक ताकद वाढवली आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जवळपास बरोबरीची टक्कर देणारा भाजपा आज मोठा भाऊ बनण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे जागा वाटपात शिंदे गटाला जास्त जागा देणं म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणं, तर कमी जागा देणं म्हणजे युतीतील भागीदाराला दुखवणं. या दोन्ही टोकांच्या मध्ये भाजपा अडकलेला आहे. याच कात्रीतून सध्याचा ताण निर्माण झाला आहे. वरवर युती एकत्र असल्याचं चित्र दिसत असलं तरी मुंबई महापालिकेचा विषय पुढे येताच परस्परांवरील अविश्वास स्पष्ट जाणवतो. कारण ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित नाही, तिचे पडसाद थेट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवरही उमटणार आहेत. मुंबईत कोणाचा वरचष्मा राहतो यावर राज्याच्या राजकारणातील नेतृत्वाचे संकेत ठरतात. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या प्लॅन बी ची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात प्लॅन बी हा शब्द अनेकदा चुकीच्या अर्थाने घेतला जातो. तो म्हणजे लगेच युती तोडणं किंवा वेगळा मार्ग स्वीकारणं असं नाहीये. अनेकदा प्लॅन बी हा वाटाघाटींसाठी वापरला जाणारा दबावाचा डाव असतो. शिंदेंच्या बाबतीत हा दबाव अधिक प्रभावी मानला जातो, कारण त्यांनी याआधीही धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेऊन संपूर्ण राजकीय समीकरण बदलून टाकली आहेत. शिंदेंचा संभाव्य प्लॅन बी नेमका काय असू शकतो याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क सुद्धा लावले जात आहेत. एक पर्याय म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा इशारा देऊ शकते. हा पर्याय धोकादायक असला तरी दबाव निर्माण करण्यासाठी तो प्रभावी ठरू शकतो. स्वतंत्र लढत म्हणजे मराठी मताचं विभाजन आणि त्याचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता. मात्र त्याच वेळी आपली ताकद स्वतंत्रपणे दाखवण्याची संधीही यातून मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी अस्मिता. एकनाथ शिंदे हे मुंबई ठाणे केंद्रित राजकारणातून पुढे आलेले नेते आहेत. गिरणी कामगार, सामान्य मराठी मध्यम वर्ग, उपनगरातील मतदार यांच्याशी त्यांचं थेट नातं आहे. भाजपाची पकड प्रामुख्याने शहरी, मध्यमवर्गीय आणि हिंदी भाषिक मतदारांमध्ये अधिक असल्याचं मानलं जातं. अशा परिस्थितीत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणणं हा शिंदेंचा प्रभावी डाव ठरू शकतो. मुंबईवर मराठी नेतृत्वच हवं असा सूर अधिक तीव्रपणे मांडला गेला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. भाजपालाही हे सर्व चित्र नीटपणे माहीत आहे. त्यामुळेच भाजपा थेट नकार देण्याऐवजी वेळ काढूपणा करत असल्याचं दिसतं. अंतिम निर्णय लांबवणं,
चर्चा सुरू ठेवणं आणि युती तुटणार नाही याची काळजी घेणं ही भाजपाची सध्याची रणनीती वाटते. कारण शिंदे गट नाराज झाला तर त्याचा परिणाम केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाहीये, तो राज्याच्या सत्ता समीकरणांवरही होऊ शकतो. आज मुंबई महापालिकेची निवडणूक ही जणू 2029च्या मोठ्या राजकीय लढतीची सेमीफायनल मानली जात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. शिंदे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे, भाजपासाठी नेतृत्व सिद्ध करण्याची, तर विरोधकांसाठी पुन्हा उभारी घेण्याची. शेवटी प्रश्न एकच उरतो, एकनाथ शिंदे काय करणार? इतिहास पाहता ते शेवटपर्यंत शांत राहून अचानक निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे प्लॅन बी ही केवळ अफवा आहे असं ठामपणे म्हणणं अवघड आहे. भाजपानं अपेक्षित जागा वाटप केल्या नाहीत, शिवसेनेला दुय्यम स्थान दिलं तर मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, मराठी मतदार आणि सत्तेचा केंद्रबिंदू या तिन्हींच्या भोवती फिरणारा हा संघर्ष केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा ठरू शकतो. आणि त्या दिशेचा काटा कुठे वळणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होईल की नाही, याचे परिणाम आगामी महापालिकेच्या निवडणुकीत कसे दिसतील, याबाबत आपलं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.